तर आणखी एक मोठी बातमी आपल्यापर्यंत ते पंतप्रधानांनी सुरक्षा समितीची बैठक बोलावलेली आहे। सकाळी 11 वाजता ही बैठक सुरू होणार आहे। पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा करण्यासाठी म्हणून या बैठकीचं आयोजन केलेलं आहे। सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। आत्ताची ही महत्त्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा समितीची सकाळी 11 वाजता बैठक बोलावलेली आहे। त्याआधी 10 वाजता एक पत्रकार परिषद सुद्धा घेतली जाणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित असतील आणि महत्त्वाची माहिती ऑपरेशन सिंदूर बाबत दिली जाईल। तर दुसरीकडे 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुरक्षा समितीची बैठक घेत आहेत। निश्चितच दिल्लीमध्ये घडामोडींना आता वेग आला असल्याचं आपण पाहतोय। अगदी काही वेळामध्येच आता पत्रकार परिषद सुरू होणार आहे, ज्यामध्ये या ऑपरेशन सिंदूर बाबत, हे ऑपरेशन सिंदूर कसं राबवण्यात आलं या संदर्भात माहिती जी आहे ती दिली जाणार आहे। आणि त्यानंतर पंतप्रधानांनी सुरक्षा समितीची सुद्धा बैठक बोलावलेली आहे। 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। अर्थातच पत्रकार परिषदेनंतर ही बैठक सुरू होणार असल्याची माहिती मिळते। आणखी एक मोठी घडामोड, आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे भारतीय सैन्याने सकाळी 10 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। या पत्रकार परिषदेमध्ये ऑपरेशन सिंदूर बाबतची माहिती पत्रकारांना दिली जाणार आहे। अर्थातच देशवासियांपर्यंत ऑपरेशन सिंदूर कसं राबवण्यात आलं त्याची माहिती तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख देतील। सकाळी 10 वाजता ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। ऑपरेशन सिंदूर बाबत यावेळेला सविस्तर माहिती दिली जाणार आहे। मध्यरात्री भारतानं जो एअर स्ट्राईक केला, जी क्षेपणास्त्र POK मधल्या 5 आणि पाकिस्तानमधल्या 4 दहशतवादी तळांवर डागली, त्याबाबतची माहिती 10 वाजताच्या पत्रकार परिषदेमध्ये दिली जाईल। निश्चितच आणखी एक मोठी अपडेट ती सुद्धा आपण बघूयात। या क्षणाला आपण बघतोय अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत NSA सोबत संवाद साधला जातोय। भारत आणि पाक दोन्ही सल्लागारांसोबत बोलणं सध्या सुरू आहे। स्ट्राईक नंतर संयम बाळगण्याचं आवाहन जे आहे ते सध्या केलं जात आहे। दोन्ही राष्ट्रातील शांततेसाठी अमेरिकेने आता धाव घेतली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। याआधी आपण बघितलेलं होतं, भारताला अमेरिकेने पाठिंबा दिलेला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय लज्जास्पद आजचा जो हा हल्ला आहे असं विधान जे ते डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता दुटप्पी भूमिका तर अमेरिकेची बघायला मिळाली। मात्र आता दोन्ही देशांनी शांतता राखावी आणि भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांना जगाला शांततेची गरज आहे असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं। आणि आता त्या पार्श्वभूमीवरती अमेरिका सुद्धा पावलं उचलते। तर अमेरिकेच्या महत्त्वाच्या या भूमिकेनंतर दोन्ही राष्ट्रांमध्ये शांतता बाळगण्याचं आवाहन जरी केलं जात असलं तरी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अजित डोवाल आणि पाकिस्तानच्या